मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. इतिहास हा नेहमी चर्चेचा आणि वादाचा विषय राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचं नातं आजही अनेक प्रश्न निर्माण करतं. रामदास शिवरायांचे गुरु की औरंगजेबाचा हेर या विषयावर एक वेगळा दृष्टिकोन घेऊन आजचा हा व्हिडिओ आपण समोर आणलेला आहे. यापूर्वीचा भाग पहिला आपण पाहिला नसेल तर तो सुद्धा जरूर पाहावा. प्राध्यापक माम देशमुख यांनी 28 एप्रिल 1969 रोजी कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळात दिलेल्या ऐतिहासिक भाषणातून त्यांनी काही धक्कादायक मुद्दे मांडलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत. रामदासांना शिवरायांचा गुरु बनवण्यामागील तथाकथित इतिहासकारांचा कट का होता? का फक्त ब्राह्मणांना सर्वोच्च पदावर पाहायचं होतं? शिवरायांनी आणि रामदासांनी भेट घेतल्याचा कुठलाही ठोस पुरावा उपलब्ध नाही. या सर्व मुद्द्यांवर आपण चर्चा करू. रामदासांना फक्त एक संत म्हणून ओळखायचं की त्यांच्या कार्यामागील गूढ परखड सत्य समजून घ्यायचं? चला इतिहासाचा पडदा बाजूला करत सत्याचा शोध आपण घेऊया. आपण या व्हिडिओमध्ये कोणते मुद्दे पाहणार आहोत? छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्यातील संबंध खरंच इतिहासकारांनी रंगवलेला कट आहे का? रामदासांना शिवरायांचा गुरु का ठरवण्यात आलं आणि यामागचं राजकीय गणित काय होतं? शिवरायांची रामदासांशी भेट झाली हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा का सापडत नाही? रामदास औरंगजेबाचा हेर होते हे कशावरून सांगितलं जातं? संत तुकाराम आणि रामदास यांच्या विचारात फरक काय होता? हेर म्हणून अपॉइंटमेंट लेटर हवे काय? या मुद्द्यावर प्राध्यापक देशमुखांनी नेमकं काय सांगितलं? ब्राह्मण श्रेष्ठत्वाचा कट उघड करण्यासाठी कोल्हापुरातील त्या ऐतिहासिक भाषणात नेमके कोणते तथ्य मांडले गेले? समर्थ रामदासांच्या सत्संगतीचा शिवरायांवर किंवा इतरांवर काही परिणाम झालेला आहे का? रामदासांच्या कार्याचा इतिहास पुन्हा तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे का? इतिहासकारांनी तयार केलेल्या या कथांमुळे शिवरायांच्या आदर्श नेतृत्वावर काही परिणाम झाला आहे का? मित्रांनो, सर्व मुद्दे आपण पाहणार आहोत. प्राध्यापक माम देशमुख यांच्या भाषणातील मुद्दे आता आपण पाहणार आहोत, जे त्यांनी रामदास आणि पेशवाई या पुस्तकात मांडलेले आहेत. सर्वश्रेष्ठ सर्वोच्च पदावर ब्राह्मणच पाहिजे. जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ. रामदास म्हणतात, गुरु तो सकळासी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन. ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत. असो ब्राह्मणा सुरवर वंदिती, तेथे मानव बापुडे किती. जरी ब्राह्मण मूढमती, तरी तो जगद्वंद. दासबोध दशक 5. ब्राह्मणांपेक्षा कुणी श्रेष्ठ असू शकत नाही. देवसुद्धा त्यांना वंदन करतात. मूर्ख ब्राह्मणाला सुद्धा जगाने वंदन करावे, असा रामदासांचा उपदेश होता. यालाच मनुवादी वर्णवादी विचार म्हणतात. त्यांना कुठेही सर्वोच्चपदी ब्राह्मणच हवा. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरन्यायाधीश, कुलगुरू, मेरिट पहिला अशी पदे इतरांना मिळाली की त्यांचा धर्म बुडाला. बहुजन समाजात अनेक पराक्रमी महापुरुष निर्माण झालेत, पण ते सर्वश्रेष्ठ नव्हते हे दाखविण्यासाठी त्यांच्या डोक्यावर एखादा समकालीन ब्राह्मण बुवा गुरु म्हणून बसविण्यात येतो. असे हे मनुवादी कागदी महापुरुष इतिहासात ठिकठिकाणी आढळतात. म्हणून गुरुपद हे ब्राह्मणांसाठी आरक्षित केले की वर्णव्यवस्थेचा बालेकिल्ला सुरक्षित होतो. त्या महापुरुषांच्या मृत्यूनंतर काही काळ लोटल्यावर हे सगळे पद्धतशीर करण्यात येते. त्या महापुरुषांच्या पराक्रमाचे सर्व श्रेय त्या बुवाला देण्यात येते. बुवाचे महात्म्य वाढविण्यासाठी खोटे पुरावे बनविण्यात येतात. चमत्कारांच्या काल्पनिक कथा रचण्यात येतात. सगळी कागदावरची करामत
किंवा कोणतीही पात्रता नसलेला बुवा अतिमहान ठरतो आणि त्याच्या तुलनेने बहुजनातील महापुरुष अति लहान, अगदी क्षुल्लक आहे असा समज भोळ्या बहुजनात निर्माण करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत हेच घडले. शिवरायांची रामदासांशी भेट झाली हे सिद्ध करणारा अस्सल पुरावा नाही. मग रामदासांनी महाराजांना गुरुमंत्र देणे हा तर दूरच राहिले. छत्रपती शिवाजी महाराज स्वारीवर निघाले असताना त्यांना बघण्यासाठी, त्यांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना मुजरा करण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये रामदासही असतील. यालाच मनुवादी पंडित शिवाजी रामदास भेट म्हणत असतील तर न कळे. परंतु रामदासाला शिवाजी महाराजांचा गुरु बनविलेले नाही. त्यांना रामदासांचा आशीर्वाद घेताना दाखविता आले नाही. तर मग भटा ब्राह्मणात शिवरायांपेक्षा श्रेष्ठ पुरुष एकही उरत नाही. सगळेच ब्राह्मण शिवाजी महाराजांना मुजरा करणारेच राहतात. शिवाजी महाराज सर्वात श्रेष्ठ ठरतात. ब्राह्मणी वर्चस्वाला वर्णव्यवस्थेचा बालेकिल्ला बहुजनांनी काबीज केल्यासारखे होते. रामदास गुरु नव्हता, हेर होता हे सिद्ध झाले तर रामदास संपतो. मग शिवाजी महाराजांच्या डोक्यावर बसविण्यासाठी दुसरा मनुवादी महापुरुष कुठून आणायचा? प्रस्तुत लेखकांचे म्हणजेच प्राध्यापक देशमुख यांचे कोल्हापूरचे हे भाषण मनुवाद्यांना अणुबॉम्बसारखे वाटले. ते भयंकर खवळले. नमुन्यादाखल पुस्तकामध्ये दैनिक मराठा आणि दैनिक केसरी यांचे अग्रलेख सुद्धा देण्यात आलेले आहेत, जे आपण पाहू शकता. यातील अग्रलेखावर लेखक म्हणतात की लायकी आचार्य अत्रेंच्या या अग्रलेखात मुद्दे कमी आणि शिव्याच जास्त आहेत. मुद्दे संपले म्हणजे माणूस शिव्या देतो. आमची लायकी नाही असे अत्रे म्हणतात. खरे म्हणजे आमची लायकीच त्यांच्या डोळ्यात सलत आहे. उलट आमच्या मुद्द्यांना त्यांनी दिलेली उत्तरे त्यांचीच लायकी उघडी नागडी करीत आहेत. अत्रे आणि दिशाभूल करणारी मनुवादी वृत्ती यांचा वाचकांना परिचय व्हावा म्हणून अग्रलेखातील बहुतेक शिव्या जशाच्या तशा पुस्तकात छापलेल्या आहेत, जे आपण पाहू शकता. या अग्रलेखात अत्रेंनी अस्सल पुरावे न देता केवळ काल्पनिक कथांचा आधार घेऊन रामदासांचे समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांना आम्ही उत्तर द्यावे ह्या दर्जाचेही ते नाहीत. शिवाय जे आम्ही बोललोच नाही तेही या अग्रलेखात आमच्या तोंडी घातलेले आहे. अत्रेंना घाबरून पाने फाडली नाहीत, ते इतरत्र आलेलेच आहे. रामदास हा औरंगजेबाचा हेर होता. शिवरायांचा शत्रू बाजी घोरपडे यांचा आश्रित होता. हे मुद्देही ग्रंथात इतरत्र आलेले आहेत. त्यामुळे येथे पुन्हा पुन्हा देण्याची गरज नाही. पुढे लेखक म्हणतात, समर्थांच्या सत्संगतीचा परिणाम. समर्थांना औरंगजेबाचा हेर म्हणतो तेव्हा आपण शिवाजी महाराजांना मूर्ख ठरवतो असा आरोप अत्रेंनी केलेला आहे. हेर होता हे शिवरायांच्या लक्षात न येणे, रामदासाला गुरु करणे, झोळीत राज्य टाकणे ह्या गोष्टी शिवरायांना कमीपणा आणणाऱ्या आहेत असे अत्रे म्हणतात. परंतु शिवरायांनी रामदासाला गुरुही केले नव्हते किंवा त्यांच्या झोळीत राज्यही टाकले नव्हते. हेर होता हे लक्षात आले असेल तरीही मोठे शत्रू सोडून रामदासांसारख्या गोसाव्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच कुठे होता. ते रामदासाला एवढे महत्त्वही देत नव्हते. संभाजींचे वर्तन सुधारावे म्हणून त्यास शिवरायांनी शृंगारपुरास ठेवले. सोबत उमाजी पंडित होता. तिथून संभाजी सज्जनगडावर रामदासांकडे गेला. परंतु दुसऱ्याच दिवशी संभाजी सज्जनगडावरून औरंगजेबाचा सुभेदार दिलेर खानाकडे निघून गेला. 13 डिसेंबर 1678ची ही घटना. दिलेर खानाने संभाजींच्या मदतीने शिवरायांचा भोपाळगड काबीज केला. 2 एप्रिल 1679ची ही घटना. समर्थ रामदासांच्या सत्संगतीचा असा परिणाम झाला. रामदास हेर नसता आणि गुरु असता तर त्यांनी शिवरायांना ताबडतोब कळवले नसते काय? पुढे लेखक म्हणतात, हेर म्हणून अपॉइंटमेंट लेटर हवे काय? औरंगजेबाने रामदासाला आपला हेर म्हणून नियुक्त केले होते असा औरंगजेबाच्या हस्ताक्षरातील अपॉइंटमेंट ऑर्डर, नियुक्ती आदेश अत्रेंना अस्सल पुरावा म्हणून पाहिजे काय? अशी ही आग लावी वृत्ती अथवा परस्पर काटा काढणे तंत्र
आचार्य अत्रे यांनी शिवरायांना कमीपणा आणण्याचा आरोप करून लेखकाविरुद्ध शिवभक्तांना चिथावणी दिली. हे मनुवादी भटा ब्राह्मणांचे फार जुनेच तंत्र आहे. ह्या चाणक्य नीतीमुळेच भारतात अनेक जातीविरुद्ध दंगली होतात, परंतु मनुवादी भटा ब्राह्मणांविरुद्ध मात्र होत नाहीत, कारण ते आपले शत्रूचे इतर जातींशी भांडण लावून देण्यात फार पटाईत आहेत. त्यांच्या ह्या परस्पर काटा काढणे तंत्रापासून सावध राहावे असे लेखक म्हणतात. ते शोधतच असतात. पुढे लेखक म्हणतात, आमच्या ग्रंथात इतर जातीविरुद्ध एखादे वाक्य तरी दिसते काय, हे ते शोधतच होते. बौद्ध, मराठा, मुसलमान वगैरे विरुद्ध एखादे वाक्य मिळाले असते तरी त्यांनी आग लावली असती, तरीही तसे प्रयत्न केलेच. शिवाजी महाराज हे मुसलमानांचे द्वेष्टे होते असे कोणाही इतिहासकारांनी ठरविले नाही असे अत्रे म्हणतात. त्याला काही अर्थ नाही. ब्राह्मण पंडितांनी शिवरायांवर लिहिलेले पुस्तक असो किंवा त्यांनी केलेला शिवजयंती उत्सव असो, त्याचा परिणाम मुसलमानांविरुद्ध बहुजन समाजाच्या मनात द्वेष निर्माण करणाराच ठरतो. आज तर बौद्धांविरुद्ध सुद्धा असाच आकस निर्माण करण्यात येत आहे. बहुजन समाजात अंधश्रद्धा वाढवण्याची हाही असे उत्सव करण्यामागे त्यांचा मुख्य उद्देश असतो. आग्र्याहून सुटका हा प्रसंग सांगताना मदारी मेहतर ह्या मुसलमान सेवकाची शिवभक्ती अत्रेंना सहन झाली नाही. तसेच त्यांनी आम्हाला शिव्या देण्यासही कथा कादंबऱ्यातला एक नवीन शोध लावून शिवाजी महाराजांना मिठाईचे पेटारे खांद्यावर घेणारे भोई बनवले आहे. पुढे लेखक म्हणतात, तुकाराम महाराज आणि रामदास. आचार्य अत्रे हे इतिहास संशोधक नव्हते, परंतु ते मराठी विद्वान पंडित आहेत अशी लेखकांची समज होती. तीही ह्या अग्रलेखाने चुकीची ठरते. अत्रे म्हणतात, वस्तुतः ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास आणि तुकाराम हे महान संत होऊन गेलेत. बहुजन बांधवांनो, या वाक्यात अत्रेंनी नामदेव आणि तुकाराम यांचा केवढा अपमान केलेला आहे हे तुमच्या लक्षात आले काय? अहो, नामदेव हे ज्ञानेश्वरांपेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठे होते, तसेच तुकाराम महाराज हे रामदासांपेक्षा मोठे होते. हे अत्रेंना माहीत असूनही त्यांनी कालानुक्रम बाजूला ठेवून नामदेवांच्या अगोदर ज्ञानेश्वर आणि तुकारामांपूर्वी रामदास घुसविलेले आहे. ब्राह्मणी वाङ्मयात सर्वत्र अशीच घुसखोरी आहे. वयाने, बुद्धीने आणि कर्तृत्वाने कितीतरी पटीने श्रेष्ठ असलेल्या बहुजन समाजातील व्यक्तींना डावलून कर्तृत्व शून्य भटांचा उदू केलेला आहे. एवढेच नव्हे तर बहुजनांचे कर्तृत्व भटांच्या नावे दाखल केले आहे. तुकारामांचा खून आणि रामदासांचे चारित्र्य या मुद्द्यांबद्दलची माहिती याच ग्रंथात इतर ठिकाणी दिलेली आहे, जे आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत. शिवराज्याभिषेकाविषयी अत्रेंच्या काल्पनिक मुद्द्यांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही. बहुजन समाजातील जे लेखक रामदास, पेशवा बाजीराव, झाशीची राणी, टिळक, सावरकर वगैरे ब्राह्मण व्यक्तींची माहिती गातात, त्यांना भरपूर प्रसिद्धी आणि पैसा मिळतो. त्यांचे मोठे मोठे सत्कार होतात. आमच्या ग्रंथांमुळे तर असे सत्कार पुरस्कार अधिकच वाढलेले आढळतात. लेखकांनी मध्ये त्यांना जे काही रिप्लाय आलेले आहेत भाषणावर ते दिलेले आहेत, ते आपण वगळून पुढील मुद्दे पाहूया. भटब्राह्मण हे जातींचे जन्मदाते आहेत. त्यांनीच जाती व्यवस्थेत बहुजन समाजाला जखडून ठेवलेले आहे. म्हणून जाती व्यवस्था लादणारा आणि वाढविणारा भटब्राह्मण वर्ग हाच खरा जातीयवादी आहे. त्यांनी ब्राह्मणेतरांना जातीयवादी म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. ब्राह्मणेतर हा जातीवादी असू शकत नाही, कारण जात त्याच्या फायद्याची नाही. रामदासांबद्दलच्या आरोपाचे खंडन याच ग्रंथात इतरत्र आलेलेच आहे. केसरीच्या या अग्रलेखातही श्री यशवंतराव चव्हाण यांच्या भाषणाचा उपयोग प्रस्तुत लेखकाच्या विरुद्ध केलेला आहे. यामागे भटांचे तेच आगलावे कुटील तंत्र आहे. आम्ही श्री यशवंतरावांविरुद्ध बोलावे आणि आपसात भांडत बसावे. श्री यशवंतराव चव्हाण काय बोलले, कोणत्या उद्देशाने बोलले, हे या अग्रलेखावर विश्वास ठेवून सांगता येणार नाही. राजकीय डावपिचाचा भाग म्हणून कदाचित बोललेही असतील, परंतु श्री यशवंतराव चव्हाण यांनी मनापासून मनुवाद्यांची बाजू कधीच घेतलेली नाही. मनुवाद्यांना
त्यांची प्रगतीही पाहवत नव्हती. काँग्रेस ही मनुवाद्यांची आहे याची तीव्र जाणीव केंद्रात गेल्यावर त्यांना झालेली असावी. अशा प्रकारचे विचार लेखकांनी या पुस्तकात मांडलेले आहे. मित्रांनो, इतिहास हा केवळ भूतकाळाचा अभ्यास नसून वर्तमान काळातील सत्य समजून घेण्याचा मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचं नातं आजवर कधी पूजनीय तर कधी वादग्रस्त ठरलं. रामदास ही शिवरायांचे गुरु होते का, की ते औरंगजेबाचे हेर होते? ब्राह्मण श्रेष्ठत्वाचा कट खरंच अस्तित्वात होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न फक्त इतिहास समजून घेण्यासाठी नाही, तर आपल्या वर्तमान विचारांना आणि समाज व्यवस्थेला दिशा देण्यासाठी आहे. शिवरायांसारख्या महान व्यक्तिमत्वाची ओळख ही केवळ व्यक्ती विशेषांशी जोडून ठेवता येत नाही. त्यांचा आदर्श हा त्यांच्या कर्तृत्वावर आधारित आहे आणि तीच त्यांचं खरं सामर्थ्य आहे. आता आपण आपलं मत व्यक्त करू शकता, कारण हे लेखकांचे विचार झाले. आपण सर्व बाजूनी विचार करू शकता. शिवराय आणि रामदास यांच्या नात्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? इतिहासाच्या या कथांमागचं सत्य शोधायचं असेल तर अभ्यास, चर्चा आणि संशोधन हेच आपलं हत्यार ठरेल. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.